आणि पंचांना सुद्धा विनंती असेल त्याला लगेचच सामना सुरू करा, कारण आजचा अंतिम दिवस आहे. त्या कारणास्तव वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकामध्ये अगदी मागचा सामना जर आपण पाहायला गेलो अप्रतिम सामना झाला. अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत कुणालाही वाटलं नव्हतं कोणता संघ जिंकेल, परंतु करण मडवी हे नाव अलीकडच्या काळामध्ये खूपच गाजतंय आणि जमेची बाजू आहे. तर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी. 3 षटकांचा सामना असेल. 1 षटक त्याच्यामध्ये आपण पॉवर प्लेचं पाहणार आहोत. आकाश टकले एका बाजूला आणि विवेक मोहिते. रोहित पाटील गोलंदाज. महत्वाचे षटक असणार आहे, कारण 3 षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहायला गेलो तर अतिशय महत्वाचं असतं. तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींचं सहर्ष स्वागत असेल. उपस्थित मान्यवर अतिथीगण आणि या ठिकाणी खेळाडू वर्गाचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग आजच्या दिवसातील ही दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार. पहिला चेंडू ओव्हर द विकेट्सने रोहित. यावेळी मात्र बघतो आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलेला आहे. मिड ऑनच्या दिशेमध्ये चेंडू पुश केलाय. सिंगल डबल मध्ये परिवर्तन केलं जातंय. अतिशय चांगली रनिंग द बटवीर या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. इथे काय घडलंय दुहेरीला तिहेरीमध्ये क्या बात आहे. आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन खेळाडूंसाठी. अप्रतिम क्या बात आहे. काय चालू आहे बघा. जिथं 1 धाव संख्या असं वाटलं होतं झाली असते किंबहुना 2 नाही तर 4 धाव संख्या तब्बल दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून या ठिकाणी जोडल्या जाते. अतिशय चांगली या ठिकाणी रणनीती. आकाश टकले ज्याप्रमाणे आपण पाहतोय खेळाडू खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु आज या ठिकाणी आपल्या प्रीमियर लीग मध्ये कामगिरी कशी होणार. पहिल्या चेंडूवर जरी चेंडू सीमारेखाच्या आतमध्ये अडवला असता तरी सुद्धा अक्षरशः पळून 4 धावसंख्या काढतात आकाश टकले. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं चेंडू खेळतो. फुटवर्कचा अभाव या ठिकाणी स्पष्टपणे पाहावयास मिळाला. आकाश टकले तर गोलंदाज रोहित पाटील. यावेळी मात्र रोहितने पाहिलं थोडंसं हिटिंग झोनच्या बाहेर चेंडू टाकतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटपदे चेंडू टप्प्याची लागलेली आहे. इथे मात्र झेलवर जाणं गरजेचं होतं का. कॅरी नाही चेंडू झाला, परंतु हाफ चान्सेस असतात आणि हाफ चान्सेस तुम्हाला नेहमीच कन्वर्ट करावे लागतायत. बघायचंय मात्र चान्सेस होतं, परंतु इथे गोलंदाजाने आपली किमया दाखवली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जी असते ती मात्र थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. विवेक मोहिते यावेळी मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहेत. पुन्हा एकदा एज लागलेले आहे. इथे मात्र आपण बघतोय लेग स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जातोय. अतिशय चांगलं षटक यावेळी अजूनपर्यंत हाताळताना, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जी असते ती महत्वाची असते. अगदी पहिल्या चेंडू पासूनच जर आपण पाहायला गेलो तर कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत पाहायला मिळतंय, परंतु आपली बाजू ही भक्कम ठेवताना या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज होणार. आकाश टकले फलंदाज. पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटनं चेंडू खेळला जातोय. सिंगलनं सेटल व्हावं लागेल. धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय 7. 3 षटकांचा सामना. हे षटक असं वाटलं होतं आकाश टकले सारखा फलंदाज जर स्ट्राईक एंडला असेल तर मोठं फटके येणं हे स्वाभाविक होतं, परंतु कौतुक करेन रोहित पाटील याचं ज्याप्रमाणे षटक अजूनपर्यंत हाताळलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळी मात्र विवेक मोहिते असणार आहे स्ट्राईक एंडला. लफ केलाय चेंडूला. इथे मात्र इनर एज लागते. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. सिंगल घेणार, दुसरी धाव घेणार का. इथे मात्र बघतोय आपण आकाश टकले डेंजर एंड कडे पुन्हा एकदा धावत होता. स्ट्राईक घेण्याचा मोह या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु अंतिम क्षणी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी योग्य त्या वेळी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. षटकाचा निर्वाळा. पहिलं षटक कौतुक करेन ज्याप्रमाणे षटक हाताळलंय. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. त्याच दरम्यान किल्ले शिवनेरी आणि किल्ले रायगड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्याच दरम्यान चिर्ले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मान्य श्री
नूतनजी पाटील, ऍडव्होकेट नूतन पाटील यांना देखील विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ऍडव्होकेट नूतन पाटील. येस, सर्वच मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल की आपण मंचावर येऊन खऱ्या अर्थानं स्थानापन्न व्हा आणि ह्या कार्यक्रमाची आणखी शोभा अतिथींनी वाढवायची आहे अशी विनंती असेल. सर्वच अतिथी मान्यवर त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळींपैकी कोणी या ठिकाणी उपस्थित असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती असेल की आपले सामने आहेत, आपली मुलं खेळतात, त्यामुळे आपण सुद्धा प्रोत्साहन वाढणं नितांत गरजेचं असणार आहे. वळतो सामन्याकडे या ठिकाणी अतिशय छोटा गोलंदाज असेल, दोन्ही एन कडून या ठिकाणी सामने खेळवले जातात. जमेची बाजू असेल, वयोवर्ष कमी पाहतोय आपण गोलंदाजच्या माध्यमातून पाहतो तर मंथन घरात येतोय. कर्णधाराने मात्र या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे. आकाश टकले असेल, आता मात्र हात खोलावे लागतील कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये इथे मात्र आता हात खोलावे लागतील. पहिले षटक संपलं जातंय. लवर फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा येईलच, तत्पूर्वी मात्र या ठिकाणी बघतोय आपण येस अवांतर चेंडू 1+1, 11 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघायला गेलो तर अवांतर चेंडू फेकतोय मंथन. दबाव तंत्रमध्ये असणाऱ्या कारण 18 चेंडूंचा खेळ, त्यामधले 6 चेंडू मात्र खर्च झालेत. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावसंख्येचे मनसुबे असणार आहेत. इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय सेट झालेले आहेत. मिडलला चेंडू लागतोय, आता मात्र मोठे फटके खेचतील का? मंथन सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट्स. यावेळी मात्र बघतो अतिशय चांगला चेंडू, इनस्विंग चेंडू देणारा होता, परंतु अगोदरच प्लॅनिंग शॉट्स या ठिकाणी आपण प्लॅनिंग स्ट्रोक्स इथे म्हणू शकतोच. अगोदरच ठरवलं होतं की चेंडू हा या ठिकाणी आपण बघतोय लॉंगनच्या रिझन मध्ये खेळून काढेन, परंतु इथे मात्र प्रेझन्स ऑफ माइंड कौतुक करेन गोलंदाज मंथन याचं. यावेळी मात्र पुन्हा सज्ज होतोय. इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र अगदी अर्ध्या पिचवर उभं राहावयास मजबूर केले. पहिला गडी बाद होतोय विवेक मोहिते. इथे मात्र होतोय धावबाद. स्टेजचे या ठिकाणी आपण पाहतोय चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग अतिशय देखणं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. सगळ्याच बाजूने सगळ्याच गोष्टींचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं दक्षता घेतली जाते. कौतुक करेन सर्व आयोजकांनी संयोजकांचं. ज्याप्रमाणे अतिथी कक्षामध्ये सुद्धा अगदी कडेकोट लक्ष दिलं जातंय. नवीन फलंदाज इथे मात्र सज्ज होतोय. 1 डाऊन साठी जाणार फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय आदित्य टकले लेफ्ट हँड बॅट्समन आहे. इथे मात्र गोलंदाज आपला मारा बदलवतोय. राऊंड विकेट्सने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न असेल, परंतु ज्याप्रमाणे जे चेंडू फेक चालू आहे कौतुक करेन मंथन याचं. राऊंड विकेट्सने मंथन. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू, पहिल्या चेंडूवर 86चा स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलंय. दॅट्स अ ह्यूज. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय आदित्यच्या बॅट मधून. ग्रामपंचायत प्रीम मधला आणखी एक षटकार. संघनायक इथे उपस्थित आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच आपल्याला नाणेफेकी करायची आहे, त्याच्यामुळे लगेचच त्यांनी इकडे यायचं आहे. किल्ले शिवनेरीचा कर्णधार. येस नक्कीच, थँक्यू सो मच. कारण इनिंग संपाची सुद्धा वाट बघू नका आपण, आपलेच सामने तर या लगेचच. यावेळी मात्र बघतो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय फर्स्ट लेपचा खेळाडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय. कीपर थोडासा बीट झाला, परंतु बॅकअप चांगलं केलंय एवढंच म्हणू शकतो. इथे मात्र कमबॅक केलं जातोय मंथनच्या माध्यमातून, परंतु धावसंख्या यावेळी मात्र धाव फलकावर आपण पाहतोय 1 बाद. 18च्या घरामध्ये 3 षटकांचा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र आकाश टकले असेल. आकाश टकलेला आता मात्र हात खोलावे लागतील. प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवावे लागेल, कारण आपल्यापासून खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत डगआउट मधून सुद्धा. यावेळी मात्र मंथन
स्लॉट मध्ये चेंडू फटका फसला जातोय, चेंडू हवेत आहे, खाली क्षेत्ररक्षक यावेळी मात्र कोणती चूक करणार नाही. आकाश टकले यावेळी होतोय झेलबाद. दबाव तंत्रमध्ये स्पष्टपणे हा शॉट खेळला गेला होता, कारण ज्याप्रमाणे टायमिंग होतं थोडंसं टायमिंग चुकलं गेलं होतं. स्टिकरवर चेंडू आला, एलिव्हेशन कमी मिळालं आणि पर्यायी मात्र आकाश टकले डगावरचा रस्ता पकडणारा. या ठिकाणी मात्र आपण बघतोय इन ॲट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावर मधल्या फळीसाठी आता मात्र फलंदाज जातोय अजिंक्य पाटील. गत्यंतर उरलं नाही, चेंडू मात्र कमी शिल्लक आहेत, त्यावेळी मात्र इथे सेट व्हायला वेळ मिळणार नाही. प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. आपण बाहेर कसं खेळतो हे मात्र, कारण प्रत्येक इनिंग हे आपल्याला नवीन इनिंग काहीतरी शिकवणारं असतं. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मैदानाकडे वळतोय. आता मात्र स्ट्रायकेडला असणारा तो म्हणजेच आदित्य एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. धावसंख्या इथे मात्र 2-18. मंथन सज्ज होणार. अपशिकच्या बाहेर चेंडू, इथे मात्र आणखी कवांतर चेंडू. एक्स्ट्रा बॉल यावेळी आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून. रणनीती स्पष्ट आहे, कारण ज्याप्रमाणे आदित्य वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय, मोठ्या फटकेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे रणनीती दिसते. मंथन यावेळी मात्र स्लोवर चेंडू, जोरदार अपील केलेली आहे. इथे मात्र बोट वर केलेला आहे, परतावं लागेल. आणखी एक फलंदाज यावेळी होतोय झेलबाद. आपण बघतोय 2 षटकाचा निर्वाळा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र या ठिकाणी 19. तब्बल 3 गडी बाद 19 धावसंख्या या ठिकाणी. आदित्य सुद्धा जर आपण बघायला गेलो तर आता शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला होता आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने अजिंक्य पाटील आहे आणि 5व्या क्रमांकावर लखन घडत आहे. शेवटचं षटक असणार आहे. स्लॉगवरचं षटक कशाप्रमाणे हे षटक आता मात्र हाताळतील, कारण पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहायला गेलो तर स्लॉगवरचं षटक हे खूप आता महत्वाचं असतील अजूनपर्यंत. त्याच दरम्यान शिवनेरी संघाचा संघनायक नंदन ठाकूर याला विनंती असेल की लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, आपल्याला नाणेफेकी करून घ्यायचं आहे. हा तुम्हाला 3रा पुकार आहे. हेच बघा, अगदी 3रा कॉल दिला जातोय. तत्पूर्वी मात्र विनंती असेल या आपण आणि लगेचच नाणेफेक करून घ्या. शेवटचं षटक, अख्खड पदत चेंडू यावेळी मात्र लॉफ केला, चेंडूला हुक केलाय. इथे मात्र बघतो आपण मिड विकेटच्या रिजन मध्ये सॉफ्ट हँड मध्ये यावेळी झेल पकडला जातोय. आणखी एक फलंदाज यावेळी होणार झेलबाद. किल्ले रायगड विरुद्ध किल्ले शिवनेरी असा हा पुढचा सामना. पुंडलिक माळी यांच्या हस्ते टॉस का बॉस हे नाणं फेकून हे नाणेफेकी करणार आहे. मान्य श्री पुंडलिक माळी यांच्या हस्ते हे नाणेफेकी होणार आहे. पाहायचं आहे हा नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आहे. आणि त्याच दरम्यान मैदानावरती देखील नवीन फलंदाज गेलेला आहे. नवीन फलंदाज विलास मडवी नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतो आपण. तत्पूर्वी या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक सुद्धा एके बाजूने आपण पाहतोय. लवर फुल टॉस चेंडू, इथे मात्र बघतो आपण अपील केली होती. अपील मध्ये विश्वास कमी पाहायला मिळाला. फेकी थोडीशी खराब, अन्यथा मात्र धोका झाला असता. किल्ले शिवनेरी संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
त्याचबरोबर सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी ॲडव्होकेट नूतनजी पाटील सर, आपण सुद्धा विनंती असेल की आपण कृपया मंचावर येऊन प्लीज स्थानपन्न व्हा. अतिथी आहात आपण. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करेन की प्लीज आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन असं नुसतं व्हायचं आहे. वडतू मैदानाकडे या ठिकाणी स्लॉग ओव्हरचं षटक विलास मडवी या ठिकाणी फलंदाज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या ठिकाणी विलास मडवी यांच्यासाठी आपण बघतोय सन्माननीय ॲडव्होकेट यांच्या वतीनं त्यांच्या निकटवर्गीय सुद्धा आहेत, त्यामुळे षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बघा मित्रांचं प्रेम कसं असतं यावेळी आपण पाहतोय. जेणेकरून कसं का होईना परंतु षटकार मार रे बाबा, अशा प्रकारचं या ठिकाणी मात्र आज ठेवलेलं आहे. चला स्पीडअप करा, थोडस वेळ नका वाया घालवू. या ठिकाणी मात्र डावखुऱ्याचा फलंदाज इथे मात्र आपण बघतोय विलास मडवी ऑन स्ट्राईक. शॉर्ट चेंडू यावेळी मात्र मिस करतोय. पंच आपली जागा बदलवतात. यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाचा बराचसा बाहेर जाणार चेंडू इथे मात्र अवांतर घोषित केला आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु या चेंडूला असं वाटलं होतं डगआउट मधना की थोडस शब्द सुद्धा पुटपुटले होते, परंतु यावेळी चेंडू आपण बघतो अवांतर जातोय गोलंदाज. यावेळी मात्र ऑन ड्राईव्हचा फटका या ठिकाणी आपण बघतोय. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली, परंतु डायरेक्ट हिट गरजेची होती. यावेळी मात्र गोलंदाज थोडस चकमक झालेली आहे. पाणी घेऊन जा आपण, थोडस फर्स्ट एड बॉक्स सुद्धा घेऊन जा लगेचच, कारण फलंदाज आणि गोलंदाजचा मित्र म्हणून कोणाचीही चूक नाही, कारण फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत होता आणि गोलंदाज चेंडू गॅदर करण्याच्या नादामध्ये इथे मात्र दोघांची चकमक झाली, टक्कर झाली. अपेक्षा करतोय की या टक्कर मध्ये कुणाला दुखापत होणार नाही. धावसंख्या 23 झालेली आहे. या षटकातील चेंडू 3 चेंडू अजूनपर्यंत बाकी असणार आहेत. शेवटचे षटक 3 षटकांचा सामना. 15 चेंडू खर्च झालेले आहेत आणि धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय धाव फलकावर 4 बाद 23 धावसंख्या झालेली आहे. शेवटचे 3 चेंडू असतील. या 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या जमवणार अजिंक्य सुद्धा या ठिकाणी परतीचा रस्ता पकडतोय. अतिशय चांगला खेळाडू आहे, परंतु एका बाजूने मी तर नक्कीच म्हणेन आकाश टकलेला तिसरं षटक खेळणं गरजेचं होतं. आपण सिनियर खेळाडू आहात, आपण बरेच टुर्नामेंट खेळलेले आहात, त्यामुळे गेम प्लॅनिंग काय असतं हे आपल्याला सुद्धा कळणं गरजेचं असतं. एक चूक ही आपल्या संघाला खूप मोठी कधी कधी किंमत मोजावी लागते, परंतु यावेळी मात्र आपण बघतोय चांगली गोष्ट आहे. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. थोड्याशा कालावधीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज आणि गोलंदाज यांची चकमक झाली होती, टक्कर झाली होती आणि त्या टक्कर मध्ये गोलंदाज अक्षरशः खाली पडला होता. या ठिकाणी नक्कीच म्हणेन गणपती बाप्पाच्या कृपेने आणि आई मातेच्या कृपेने सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय कोणतीही या ठिकाणी दुखापत झालेली नाही. गेम ऑन सामन्यास सुरुवात होते. आपण पाहतोय या ठिकाणी चिरळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर अतिथीगण आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत असेल. आजच्या दिवसातील दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी मात्र इथे मात्र यॉर्कर चेंडू. यावेळी मात्र ऑन ड्रावचा फटका. इथे मात्र थोडस फंबल केलं जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जातोय, परंतु सिंगल डबल या ठिकाणी काय होणार नाही. मोठा फटका खेचावा लागेल. येणारे आता मात्र पूर्वार्धामधील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी 4 बाद 25. फोर्ट कुलाबा या ठिकाणी फलंदाजीसाठी संघ आपण पाहतोय. माफ करा, या ठिकाणी राजगड खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी खेळतो आणि फोर्ट कुलाबा या संघाची गोलंदाजी अतिशय चांगली चालू आहे. स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. अपशिपच्या बाहेर चेंडू आउट स्विंग चेंडू करतो आणि लाईन थोडीशी खराब. आणखी एक अवंतर चेंडू
आणि ही गोष्ट खऱ्या अर्थाने कर्णधाराने सांगणं गरजेचे आहे. ज्यावेळी आपण आउट स्विंग करता त्यावेळी आपली सगळ्यात महत्वाची म्हणजे लाईन आणि लेंथ अतिशय चांगले, परंतु लाईन थोडीशी 5व्या ते 6व्या एसटीवर आहे. तिसऱ्या ते दुसऱ्या एसटीवर जर आपण लाईन टाकली तर कदाचित फलंदाज बीट होऊ शकतोय. इथे मात्र बघतोय माझा आवाज कानावर पडलेला दिसतोय. यावेळी मात्र लगेचच आपल्या लाईन मध्ये सुधार केला आणि यावेळी लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. बाईचा इशारा माफ करा, इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये यावेळी मात्र ही बाईची धाव सुद्धा अतिशय वेगळीच धाव असते. फलंदाजच्या खात्यात नाही, गोलंदाज सुद्धा खात्यात नाही, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात मात्र ऍड केली जाते. आणि आता मात्र शेवटचं षटक असेल. पूर्वार्धामधील काही गोलंदाजी हाताळलेली आहे, कौतुक करेन. वयवर्ष कमी आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय मोठे फलंदाज माहिती आहे. स्लॉगवरचं षटक आहे, प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतीलच. यावेळी मात्र मोठा फटका खेचला जातोय, प्रॉपर टायमिंग केलं जातोय. शेवट का होईना परंतु गुड केला जातोय. शेवटच्या षटकामधील अगदी शेवटच्या चेंडूवर यावेळी मात्र आपण बघतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून जातोय. हा बघतोय आपण चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. आव्हान असणार आहे कंपल्सरी चेस. 18 चेंडू आणि आता मात्र 34 धावसंख्या. 18 चेंडू 34 धावसंख्या. चला आकाश टकले, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा, लाईनअप करून मैदानामध्ये जा आणि प्रतिस्पर्धी संघ आपण सुद्धा कृपया लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर या. थँक्यू सो मच, विनंतीला मान दिला त्याबद्दल. त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर सन्माननीय अतिथी आपण पाहतोय ऍडव्होकेट सर या ठिकाणी नूतनजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. आपण त्याचा स्वीकार करावा असे आपणांची विनंती असेल. प्रत्येक समाजामध्ये आपण बघतोय ज्यावेळी अन्याय होतोय त्या अन्यायाला मात्र न्याय फोडण्याचं काम जे केलं जातंय तेच अर्थातच या ठिकाणी ऍडव्होकेट सरांचं असतं. आणि त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. निश्चितच ऍडव्होकेट नूतन पाटील हे चिर्ले गावच्या पटलावरती एक अतिशय महत्वाचं नाव आणि त्यामुळे क्रिकेटचे सामने असू देत किंवा इतर कोणतेही आयोजन असू दे. त्याच दरम्यान दुसरे आपले अतिथी निश्चितच ऐरोली गावचे मान्य श्री महादेव म्हात्रे साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. मी रितेशला विनंती करेन की त्यांनी आयोजनाच्या माध्यमातून मान्य श्री महादेवजी म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. महादेवजी म्हात्रे साहेब इथे आलेले आहेत. क्रिकेटची आवड आणि अगदी वेळात वेळ काढून इथे सवड बघून क्रिकेट पाहायला आलेले आहेत आणि मी विनंती करेन रितेश पाटील याला की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मायेचं उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय जुने जाणते नागरिक आणि क्रिकेटची आवड असणारे मान्य श्री महादेवजी म्हात्रे आज ऐरोली गावातून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मान्यवरांचे खूप खूप आभार. 18 चेंडू या ठिकाणी आणि 34 धावसंख्येचं आता मात्र आव्हान असणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी मैदानाचा चौफेर नजर जर फिरवली पहिल्याच अगोदर क्रीडांगणाचं नक्कीच या ठिकाणी वर्णन करेन. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने या ठिकाणी ग्रास पाहतोय आणि ते या ठिकाणी हिरवळ जी आहे ती मात्र या मैदानाचं आणखी सौंदर्य फुलवणारे असतं. असं म्हणतात एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी ज्याप्रमाणे शृंगार करून समोर येते त्यावेळी तिचं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. अगदी त्याच प्रमाणे या ठिकाणी ह्या मैदानाचं जे सौंदर्य आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय या हिरवळीने आणखी फुलून आलेले आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या आयोजकांची मेहनत, प्रत्येक गोष्टीचं कडेकोट पालन केलं जातोय. आपण बॅनर्स पाहतोय, खेळाडू कक्ष सुद्धा पाहतोय.
चला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. आकाश टकले आपला असेल तर, कोण असेल तर या प्लीज, कुणीही चालेल. आकाश टकले या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज इथे मात्र संदीप पाटील असतील स्ट्रायकरला आणि दुसऱ्या बाजूने संदीप मडवी या ठिकाणी आणि रोहित पाटील. पहिला चेंडू, क्या बात आहे, वडली अपील केलेली आहे. इथे मात्र पंच यावेळी आता मात्र चर्चा करणार आहेत. इनस्विंग चेंडू होता, चेंडूला गती फार होती आणि त्या गतीने बीट केलं मित्र, नक्कीच म्हणेन. पंचांचा निर्णय आता मात्र येईलच. चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे, कारण दोन्ही पंचांनी या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. एक संयमी निर्णय असेल आणि तो निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचतो. येस, इट इज अ नॉट आउट. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण नेहमीच बघतो कधी कधी ग्रिपचा आवाज येतो आणि त्या आवाजाला मात्र अगदी इंटरनॅशनलचं आपण जरी उदाहरण घेतलं तरी जर आपण बघायला गेलो तर परवाच्या दिवसच्या मॅच मध्ये युजवेंद्र चहलचं षटक जर पाहायला गेलं, शेवटचा चेंडू सुद्धा जोरदार अपील केली होती. पंचांनी अपील सुद्धा दिलं होतं. प्रतिस्पर्धी संघाने वेस्ट इंडिजचा रिव्ह्यू घेतलेला आणि मात्र नॉट आउट आलं होतं. सामना सुरुवात होते. आकाश टकले सज्ज होणार. यावेळी मात्र खोलव्या टप्प्यात चेंडू, बघा काय स्पीड आहे गोलंदाजीला. फलंदाजीमध्ये करामत करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी अगदी भरीव कामगिरी करताना दोन चेंडू, दोन्हीही चेंडू निर्धाव. पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय सामना खऱ्या अर्थानं 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. अपस्टेजच्या बाहेर चेंडू, यावेळी लॉफ केला चेंडूला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. यावेळी मात्र लॉंगॉनच्या रिजन मध्ये आपण पाहतो अप्रतिम झेल टिपला जातोय. अगदी तिसरा चेंडू यावेळी आपण बघतो डेस्परेट शॉट खेळला जातोय. संदीप मडवी यावेळी होतोय झेलबाद. पाहायला गेलो तर अतिशय चांगली धून यावेळी आपण पाहिलीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. पण ते मैदानाकडे यावेळी आपण पाहिलं 2 चेंडू डॉट बॉल खेळून इथे मात्र प्रेशर घेतलं स्वतःवर आणि अपस्टेजच्या बाहेर चेंडू यावेळी आपण बघायला गेलो तर लेग साईडला खेळला आणि तिथे मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज वन डाऊन साठी आता मात्र मैदानामध्ये असतील. प्रफुल्ल गायकवाड, अबू फलंदाज यावेळी मात्र तयार नव्हते. डेड बॉल येतोय. पंचांचा इशारा, मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. आकाश टकले काय षटक हाताळलंय, अजूनपर्यंत कौतुक करेल. अनुभव काय असतं हे मात्र स्पष्टपणे दिसतोय. यावेळी मात्र आपण बघतोय ऑफ ड्राईव्हचा फटका. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु त्या फटक्याला ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. इथे मात्र फेकी कुठे झाली बघा. बॅकअप चांगलं झालंय, परंतु बराचसा कालावधीनंतर यावेळी मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होताना ते पाहतो आपण. रोहित पाटील याच्या माध्यमातून मात्र संघाचं खातं खोललं जातोय स्वतःचं आणि संघाचं 4 चेंडू खर्च केला जातात आणि धावसंख्या होता ती 1 बाद 2. स्लोवर चेंडू यावेळी मात्र बघतोय ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. यावेळी मात्र अवांतर चेंडू येतोय. आणखी 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. अतिशय चांगलं षटक हाताळताना काही वेगळं एक्सपेरिमेंट करण्याची गरज आहे का प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा आकाश टकले सज्ज होणार. छोटेसे रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र बघतोय आपण अप्रतिम झेल टिपला जातोय. काल सुद्धा तसंच झेल टिपला जातोय. काय बघा, अगदी मिनी सेकंडचा वेळ भेटतोय. चेंडू फेकल्यानंतर ज्यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं अप्रतिम. डीजे यावेळी आपण पाहायला गेलो पेसनी बीट केलं. इथे मात्र बॅकच्या अगदी टोवर चेंडू लागला आणि तिथे मात्र झेल काय घेतलंय. षटकाचा निर्वाळा, काय षटक हाताळलंय, अप्रतिम. एक अवांतर चेंडू जर आपण सोडला तर अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 3 धावसंख्या खर्च केल्यात आणि 2 विकेट्स या षटकामध्ये टर्निंग पॉइंट षटक असणार. परंतु इथे मात्र
आता मात्र हात खोलावे लागतील कारण 3 षटकांचा सामना आहे. 34 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे प्रतिस्पर्धी संघानं. पहिले षटक प्रगतीपथावर आकाश टकले यावेळी मात्र गोलंदाज आपण बघतोय. तर मात्र सन्मान द्यावा लागेल कारण चांगली गोलंदाजी चालू आहे. यावेळी मात्र आपण बघतोय फ्लायटेड डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा पेसने बीट केलं. चेंडू पडल्यानंतर ज्यावेळी मात्र टेक ऑफ करतोय कीपर सुद्धा थोडस बीट होतोय आणि पहिल्या षटकाचा निर्वाळा होतोय. पॉवर प्लेचं षटक अप्रतिम हाताळलंय आकाश टकले. यावेळी मात्र आपण बघतोय षटक हाताळताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र धावसंख्या 2-3. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 31 धावसंख्याचं या ठिकाणी आव्हान असणार आहे. कंपल्सरी चेस काढाव्याच लागतील. 12 चेंडू आणि 31 धावसंख्या 34 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी पाठलाग करताना थोडीशी इथे मात्र कुठेतरी चूक झालेली आहे कारण आकाश टकले जर आपण बघायला गेलो तर कुठेतरी सन्मान देणं तितकंच गरजेचं होतं. परंतु आकाश टकलेवर ज्यावेळी आपण हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र कुठेतरी गेम प्लॅनिंग मध्ये चूक झाली असंच म्हणू शकतो आपण. आणि या ठिकाणी आपण बघतोय आता मात्र 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूने प्रफुल्ल गायकवाड आणि वंश पाटील. विवेक मोहिते गोलंदाज आहे. संघाच्या संघनायकांना मात्र इथं आत्मविश्वास दाखवला आहे. चेंडू हातामध्ये दिलाय विवेकच्या. 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. हे षटक अतिशय महत्वाचं दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर. आपण पाहतोय चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग 3 षटकांचा सामना. स्ट्रायकरला असेल फलंदाज प्रफुल्ल गायकवाड. पहिला चेंडू फेस करणार. स्लॉट मध्ये चेंडू येतो. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू हवेत आणि फलंदाज यावेळी मात्र डगाऊचा रस्ता पकडणार. थँक्यू सो मच डीजे ज्यांच्या माध्यमातून आपण काल बघितलं तर अगदी महाराष्ट्र शिवमय झाला होता. प्रत्येक न्यूज मध्ये आपण अपडेट पाहिली ज्याप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये एक जल्लोष दिसत होता कारण आपल्या ज्यांच्या मुले आपल्या अंगणात आहे तुळस आणि आपल्या मंदिरावर आहे कळस ज्यांच्या मुले आपल्या देवारात देव आहेत असा आमचा देव अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची काल 390वी जयंती साजरा झाली. अगदी दिमाखात सोहळ्यात या ठिकाणी आपण पाहिलीत. अवघ्या महाराष्ट्रभर त्यांचं धून आपण या ठिकाणी ऐकलं. वरती मैदानाकडे यावेळी पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट्स कमवतोय नवीन फलंदाज. आता मात्र प्रशांत घरच जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल. खुड चेंडू यावेळी मात्र बघतोय पंचांचा इशारा येईलच. इथे मात्र बघतोय पंच काय आहे निर्णय. येस नो बॉल आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपण काय आहे निर्णय द्या. आपण पहिली वॉर्निंग असते बरोबर आहे पण पहिली वॉर्निंग असते त्या बरोबर वाईट देऊन 1 बॉस वॉर्निंग तरी चालतं डायरेक्ट नो नाही देऊ शकतो. येस बरोबर आहे. या ठिकाणी मात्र अवांतर चेंडू दिलेला आहे कारण या ठिकाणी पहा 2 गोष्टी असतात मित्रांनो. त्या दोन्ही गोष्टी स्पष्टीकरण लगेचच देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे अवांतर चेंडू असता तर या ठिकाणी आपण बघतो एक वॉर्निंग दिलेली असते. कदाचित कर्लिकच्या पंचांना असं वाटलं असेल की वॉर्निंग दिलेली असते त्यामुळे निर्णय बदलवलेला आहे. यावेळी मात्र आपण बघतो आणखी एक अवांतर चेंडू. ते मात्र पहिल्या चेंडूवर विकेट्स गमावल्यानंतर गोलंदाजाला प्रेशर घेणं गरजेचं आहे का. आपली लाईन आणि लेंथवर या ठिकाणी भरकडू शकत नाही कारण इथे मात्र सामना या ठिकाणी बघतोय वरचढ चढताना संघ दिसतो यावेळी आकाश टकलेचा संघ. परंतु दुसऱ्या बाजूने या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम करू शकते. धावसंख्या धावफलकावर 3-5 11 चेंडू आणि आता मात्र 29 धावसंख्येची गरज. या चेंडूवर काय घडणार.
यावेळी मात्र मिस्टामिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज पडतोय आणि काय बात आहे, अप्रतिम, टाळ्या होऊन जाऊ द्या. रनिंग हँड पकडले, आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतोय झेलबाद. या ठिकाणी आपण धून ऐकले, ज्याप्रमाणे जर झेलचा आपण जर विचार केला, ज्याप्रमाणे झेल होता, चेंडू हवेत होता, अगदी असं वाटलं सुद्धा नव्हतं की गोलंदाज झेल पकडेल, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. अगदी रनिंग आणि उलट झेल, अगदी बघणाऱ्यांना असं वाटलं असेल, परंतु ज्याप्रमाणे एखादा खेळाडू हा झेल पाहिला असेल तर कौतुक नक्कीच करण, कारण एखादा खेळाडूच समजू शकतोय किती महत्वाचा आणि किती कठीण असतो हा झेल पकडणं. परंतु इथे मात्र झेल टिपला जातोय आणि आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय संदीप माळी जातोय. प्रशांत घरत चांगला फलंदाज आहे, हा प्रशांत घरतला या ठिकाणी मित्र नक्कीच म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल, परंतु कौतुक करण विवेक मुक्तेचं. हाफ ट्रॅकर चेंडू, आणखी एक फलंदाज, यावेळी काय गोलंदाजी चालू आहे बघा. अगदी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र कीपर कोणती चूक करत नाहीत. आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतो झेलबाद. विवेक मोहिते इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा विवेकसाठी. बघा, प्रोत्साहन वाढवायचं सगळे आपलेच खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. कुठले ना व्हाईटचं ना हॅट्रिक, मग व्हाईट टाकलं ना हॅट्रिक, डॉट बोलायला पाहिजे. आणखी एक यावेळी आपण बघतोय लीडिंग एज लागलेले, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि सिंगल. अगदी एक एक धावेसाठी या ठिकाणी मात्र झुंजावं लागते मित्र, नक्कीच म्हणेन. ज्याप्रमाणे गोलंदाजी चालू आहे अप्रतिम, हे षटक पूर्णपणे कमबॅक करणार या ठिकाणी आपण बघतोय. 3 षटकांचा सामना, 3 षटकामध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ अगदी नांगी टाकताना धावसंख्या फक्त आणि फक्त 5-6. आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय, स्लॉग स्वीपचा फटका, मिस्टामिंग स्ट्रोक. इथे मात्र बघतोय 2 खेळाडू येतात, यावेळी रनआउटची संधी. इथे मात्र आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतो, धावचित बाद. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच आमचा शिवराया छत्रपती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा दिला जातोय. डीजे मास्टरच्या माध्यमातून सुद्धा वाटतं मैदानाकडे या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला जातोय. काय षटक हाताळले, अप्रतिम, लाजवाब. अगदी प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः या ठिकाणी मात्र नांगी टाकायला मजबूर केलंय. आणि आता मात्र समीकरण असं असणार, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 27 धावसंख्या. सामना सुरुवातीला कुठे होता बघा, 34 धावसंख्येचं आव्हान, त्यामधले 12 चेंडू खर्च करतोय आणि फक्त धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी 7. 6 बाद 7 धावसंख्या.
आणि आता मात्र आपण बघतोय तब्बल टेलेंडर्स या ठिकाणी मात्र मैदानामध्ये असणार आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतो. अंतिम षटक या ठिकाणी मात्र तेजस आहे गोलंदाज. 6 चेंडू 27 धावसंख्या. डोंट फॉरगेट आवर कंपल्सरी चेक्स. यू हॅव टू रन चेस. धावसंख्या काढाव्याच लागतील. 6 चेंडू निर्णायक चेंडू असतील. पहिला चेंडू यावेळी मात्र फ्लिक केलाय चेंडूला आपण बघतो मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू पकडला जातोय, फंबल केला जातोय, परंतु 2 धावसंख्या फक्त या ठिकाणी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जोडल्या जातात. फिकी थोडीशी खराब, बॅकअप सुद्धा खराब झाला होता, परंतु या ठिकाणी मात्र आपण बघतोय समीकरण इक्वेशन आर चेंज. समीकरण पुन्हा एकदा बदललं जातो. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्या प्रत्येक चेंडू आता मात्र महत्वाचा आहे. कंपल्सरी चेस काढाव्याच लागतील. 25 धावसंख्या फलंदाज काढणार का? आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम मडवी आहे. अपस्टिकच्या बाहेर चेंडू इथे मात्र आपण बघतो इन स्विंग चेंडू होता. थोडस पंचाकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं, परंतु इथे मात्र पंचांनी लीगल चेंडू घोषित केले आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं जातंय. येणारे 4 चेंडू आणि 25 धावसंख्या. काय घडतंय आणि काय बिघडतंय? जिंकणार फक्त आणि फक्त क्रिकेट. स्लॉट मध्ये चेंडू धुडकावून लावलाय. इथे मात्र बघतोय मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये यावेळी मात्र प्रतिम जय टिपला जातोय आणि एक फलंदाज यावेळी मात्र होतोय झीलबाद. त्या बात या ठिकाणी आपण बघतोय कमबॅक करणारं षटक. असं वाटलं होतं कुठं तरी फलंदाजी कमकुवत झाली होती. प्लॅनिंग कुठेतरी चुकलेलं मित्र नक्कीच म्हणून रनरेटनी जाणं तुम्हाला नितांत गरजेचं होतं, परंतु इथे मात्र आपण बघतोय सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणार आहे हे षटक आहे. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हरचा फटका आहे. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा चूक करतोय. कसं का होईना, परंतु ह्या येतात मात्र फलंदाजी करताना या 6 धावसंख्या. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 19 धावसंख्या. आडव्या बॅटने या ठिकाणी आपण बघतोय आणि इथे मात्र आता कोणता तरी चमत्कारच या संघाला जिंकून देऊ शकतोय. 1 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 18 धावसंख्या. टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त जर पाहायला गेलो तर 14 धावसंख्या जिंकलेल्या आहेत. 14 धावसंख्या हे चेस झालेले आहेत. टेनिस क्रिकेटच्या विश्वावर अगदी युट्यूबवर सुद्धा आपण सर्च मारले तरी सुद्धा तो सामना आपण पाहू शकतो. नक्कीच चर्चा चालू ठेवून, परंतु हा चेंडू सुद्धा महत्वाचा असेल टेनिस क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तत्पूर्वी मात्र आपण कोणताही या ठिकाणी निर्णय देऊ शकत नाहीत. क्रिकेट आहे मित्रांनो, 1 चेंडू 18 धावसंख्या. अनलेस जर एखादा खराब चेंडू फेकला नाही तर. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच या ठिकाणी मात्र राजगड संघ. इथे मात्र विजयी संघ होतोय. विजयी आणि पराभूत दोन्ही संघाचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा असेल. पुढच्या फेरीसाठी विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला यानंतरचा होणारा सामना लगेच